यह कैसा है करोली शंकर धाम में मंत्र दीक्षा घेऊ शकता। म्हणजे कसं आधी कसं होतं, तुम्हाला कोणतीही प्रक्रिया केल्याशिवाय बाबांच्या इथे तुम्ही भेटू शकत नव्हता किंवा तुम्ही करू शकत नव्हता। म्हणजे सर्वसामान्यांना जमते नाही जमते, त्यासाठी कसं वनडेची प्रक्रिया करू शकता किंवा नवहावन आहे ही प्रक्रिया होती। पण प्रत्येकाला नवहावन करायला जमत नाही किंवा म्हणजे त्यांच्याकडे कॅश असेल किंवा वेळ असेल नसेल। मग आधी कसं होतं किंवा तुम्ही नवहावन करू शकता, वनडे केला त्याच्यानंतर तुम्हाला मंत्र दीक्षा मिळेल। मंत्र दीक्षा म्हणजे काय? मंत्र दीक्षा म्हणजे आपण गुरुदेवचं आपल्याला आपण गुरु करून घेणे, म्हणजे आपण त्यांना समर्पित होणे असं आहे। प्रत्येक माणसाच्या जन्मामध्ये आल्यानंतर गुरु हा पाहिजेच। गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमो नमः। ज्याला गुरु नाही त्याच्या जीवनामध्ये काही अर्थ नाहीये। आपल्याला लहानपणी जन्मल्यापासून आपल्याला गुरु मिळतो, आपल्या आईच्या रूपामध्ये मिळतो, वडिलांच्या मिळतो, बहिणीच्या रूपामध्ये, भावाच्या रूपामध्ये। प्रत्येक जण आपल्याला काहीतरी शिकवत असतात। पानं फुलं असून द्यात, पक्षी असून द्यात, तेही आपल्याला शिकवत असतात। झाडांपासून आपल्याला सावली मिळते, सगळं मिळते प्रत्येक ह्याला। आणि माणसाच्या लाईफमध्ये जर गुरु असेल तर त्याच्या जीवनाचं सार्थक होते। शाळेतले गुरु आपल्याला किती शिकवतात, किती मेहनत घेतात हे आपल्याला शाळा कॉलेज सुटल्यानंतरच कळतं की बाबा होय त्यावेळेला आई वडिलांचं ऐकलं असतं किंवा गुरुजींचं ऐकलं असतं तर आता मी कुठंपर्यंत गेलो असतो, त्यावेळी शिकलं असलं। तसंच आहे, तुम्ही करोली शंकर धामला येऊ शकता। आणि आता आपल्यासाठी एवढी मोठी शक्ती बाबामाने उघडलेली आहे की तुमच्या सर्वांसाठी आहे। त्याचाच मी फायदा लाभ घेतलेला आहे। 51,000 रुपये 5,100 रुपये भरायचे आहे तुम्ही, आणि त्यानंतर तुम्ही मंत्र दीक्षा घेऊ शकतात। याला काही नाही। ज्या दिवशी तुम्ही तिथं फोन करून विचारू शकता की कधी आहे मंत्र दीक्षा किंवा काय, त्याच्यानंतर तुम्ही येऊन इथं तुमच्या अर्जी ते फॉर्म ते भरून करू शकता प्रक्रिया। तुम्हाला काही करायचं नाही। त्या वनडे हवन किट मध्ये तुम्हाला सगळं मिळणार आहे। त्याच्यानंतर तुम्ही तिथं जाऊन ते तुम्हाला बोलवतात, सगळी माहिती दिली जाते आणि त्याच्यानंतर ते हवन किट केलं जातं। आणि त्यामध्ये हवन केल्यानंतर तुम्ही सगळे अडचणी प्रज्वलित करून तुमचे जे काय आहे ते बोललं जाते। त्यानंतर तुमचा संकल्प बोलला जातो की कशासाठी केला आहे, आणि तुमच्या एकट्याचा संकल्प बोलल्यानंतर तुम्हाला जे काही रोग आहेत, तुम्हाला जे काही कष्ट आहे, तुम्हाला काय पूर्वजांचं किंवा काय काही असेल तर ते तुमचं सगळं मुक्त होऊन जातं। त्यामुळे सगळ्यांनी ह्याचा फायदा घ्यावा हेच माझी अपेक्षा आहे। जय करोली शंकर धाम की। थँक्यू, धन्यवाद।